रामकृष्ण हरी. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव वसुदं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. दुसऱ्या अध्यायातले आपले 45 श्लोक झाले होते. आता 46वा श्लोक. यावनार्थोदपाने सर्वत्र समुप्लोतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते तेवढीच चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्राह्मणाला वेदांची गरज असते. तर या श्लोकामध्ये श्रीकृष्ण मागच्या श्लोकाच्या रेफरन्सप्रमाणे काय सांगतात की ज्यावेळेस मोठा जलाशय एखाद्या माणसाला मिळतो त्यावेळेस तो जसा छोट्या जलाशयाला सोडून देतो तसं ज्यांनी ब्रह्म जाणला आहे किंवा ब्रह्मविद्या जाणली आहे किंवा परब्रह्माला जाणलं आहे त्यांचं वेदाशी काही प्रयोजन राहत नाही. कारण वेदाला त्यांनी छोटा जलाशय म्हणलं आहे. खरं पाहिलं तर वेदामध्ये प्रचंड ज्ञान आहे. मग छोटा जलाशय वेदाला का म्हणलं आहे? कारण वेद हे त्रिगुणात्मक आहेत. ज्या ठिकाणी सकाम कर्माचं वर्णन असतं आणि ज्या कर्माचं किंवा ज्या उपासनेचं फळ हे प्रपंचच मिळणार आहे त्या गोष्टीला कमी लेखलं गेलेलं आहे. पूर्ण वेदाला कमी लेखलं नाही. वेदातील उपनिषद आणि वेदांत हा जो भाग आहे तो ग्रेटच आहे. त्याच्यावरच आधारित भगवद्गीता आहे. म्हणून पुढं 17व्या अध्यायामध्ये येणार आहे की नाही श्रुती परोती माऊली जगा म्हणून. तर ते श्रुती परोती माऊली जगामध्ये दुसरी कोणती नाही आहे असं म्हणण्यामागं उद्देश उपनिषदाला उद्देशून आहे. कारण उपनिषदामध्ये फिलॉसॉफी आली आहे, परब्रह्माचं वर्णन आलं आहे, ज्ञानाचं वर्णन आलं आहे, भक्तियोगाचं वर्णन आलं आहे, कर्मयोगाचं वर्णन आलं आहे आणि तेच पूर्ण भगवद्गीतेत आलेलं आहे. त्यामुळं तो भाग जो आहे तो ग्राह्य आहे. पण जे कर्मकांड आहे वेदातलं आणि जे सकाम उपासना आहे ज्याचं फळ प्रपंचच आहे त्याला छोटा जलाशय म्हणलेलं आहे. म्हणजे डबका असल्यासारखं. त्यावेळेस मग त्याच्याशी काही घेणं देणं राहत नाही. कोणाचं घेणं देणं राहत नाही की ज्यांनी परब्रह्माला जाणलं आहे, भगवान गोपाल कृष्णाला जाणलं आहे त्याला मग वेदाशी काही प्रयोजन राहत नाही. मग आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे कोणता तर भगवद्गीताच. कारण भगवद्गीतेमध्ये सगळं उपनिषदाचं तत्त्वज्ञान आलं आहे. भगवद्गीता वाचल्या पुन्हा उपनिषदाकडे जाण्याची गरज पडत नाही. म्हणून भगवद्गीतेलाच परमार्थाची जन्मभूमी म्हणतात. यालाच प्रस्थानत्रयीमध्ये भगवद्गीतेला मांडलं गेलेलं आहे की इथूनच तत्त्वज्ञान चालू झालं. आता त्याच्यानंतरचा 47वा श्लोक जो आहे तो प्रसिद्ध श्लोक आहे, सगळ्यांना पाठ असणारा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोस्त्वकर्मणि. तर ह्या श्लोक पाठ आहे सर्वांना, पण याचा अर्थ बऱ्याच जणांना माहीत नाही. तर ढोबळमनाने काही अर्थ सांगतात. तर एक्झॅक्ट काय अर्थ आहे तो बघू आपण. तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, त्याच्या फळाविषयी कधीही नाही. म्हणून तू कर्माच्या फळाची इच्छा करणारा होऊ नकोस, तसेच कर्म न करण्याचा आग्रह धरू नकोस. तर फार सुंदर श्लोक आहे आणि एका श्लोकामध्ये खूप फिलॉसॉफी एकत्र आलेली आहे बरं का. म्हणजे खूप कव्हर केलेलं आहे. भगवद्गीतेचं एक वैशिष्ट्य आहे 700 श्लोकामध्ये सगळं तत्त्वज्ञान आणलेलं आहे. आणि महाभारताच्या बाबतीत बोललं झालं की महाभारती जे नाही ते नसेची लोकत्रही या कारणे म्हणपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्त्रयम्. तसं मला हे भगवद्गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या बाबतीत वाटतं की ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीतेमध्ये जे नाही ते नसेची लोकत्रही म्हणजे सगळा जेवढी फिलॉसॉफी आहे जगभरामध्ये त्याचा सगळ्यात जे उच्च फिलॉसॉफी आहे ते सगळं भगवद्गीतेमध्ये आलं आहे. म्हणून भगवद्गीता ही परिपूर्ण आहे आणि आज हजारो वर्ष झाली तरी रिलिव्हंट आहे. हे भगवद्गीतेचं वैशिष्ट्य आहे. शेवटी भगवान वाच आहे. तर भगवद्गीतेमध्ये या श्लोकामध्ये बरंच तत्त्वज्ञान आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय सांगतात की कर्मण्येव अधिकार असते, कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे. तर आजकाल एक फार प्रश्न गाजतो आहे की माणसाला फ्री विल आहे की नाही, म्हणजे आपल्या हातात काही आहे की नाही. सगळं भगवंताच्या हातात आहे किंवा सगळं प्रारब्धाच्या हातात आहे किंवा सगळं प्रकृतीप्रमाणे होतं आहे.
आपल्या हातात काही नाही, मनुष्य एक फक्त खेळणं आहे प्रकृतीच्या हातचं, असे बरेच प्रश्न येतात. मग जर आपल्या हातातच काही नाही आहे, वागणं बोलणं काहीच नाही आहे आपल्या हातात, तर मग तत्त्वज्ञानाला काय अर्थ राहतो? आणि संतांनी जो उपदेश केला आहे की असं वागावं, असं वागू नये वगैरे, या गोष्टीला तरी काय हे राहतो, अर्थ राहतो? माणसाच्या हातामध्ये काही गोष्टी आहेत. माणसाच्या हातामध्ये आपलं कर्म आहे. आपण काय चिंतन करावं हे माणसाच्या हातात आहे. आपण काय फील करावं हे माणसाच्या हातात आहे. आणि काय कर्म करावं, काय कर्तव्य करावं हे माणसाच्या हातात आहे. मान्य आहे, तो खूप थोडासा भाग आहे, पण त्याच्यावर अधिकार आहे आणि त्याचं स्वातंत्र्य माणसाला. कर्म स्वातंत्र्य म्हणजे कोणतं कर्म करायचं आणि कोणतं नाही, उचित काय अनुचित काय ह्याचा विचार, सारासार विचार करून कर्म निवडण्याचा एक माणसाला अधिकार भगवंतांनी दिला आहे. त्याला कर्मस्वातंत्र्य म्हणतात. सगळं जर भगवंतांनी स्वतःच्या हातात ठेवलं असतं तर मग आपण फक्त एखादं कठपुतली असल्यासारखे झालं असतं. आता उदाहरणार्थ बरेच लोक असा प्रश्न करतात की ज्या ठिकाणी एखादा चोर चोरी करतो आहे, तर भगवंत जर जगाचा मालक आहे आणि तोच जर स्वामी आहे, तर त्या चोराला चोरी करताना अडवत का नाही? का अडवत नाही? कारण भगवंतांनी त्या चोराला सुद्धा कर्मस्वातंत्र्य दिलं आहे. पण एकदा चोरी केल्यानंतर त्याचं फळ मात्र भोगणं त्याला कंपल्सरी आहे. म्हणून पुढं काय म्हणतात? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. मा फलेषु म्हणजे मा म्हणजे नाही, फळावर तुझा अधिकार नाही, फळ मात्र कंपल्सरी भोगावं लागेल. कर्म करताना भगवंत हात धरायला येत नाही, पण फळ भोगताना मात्र तुम्ही त्याला विरोध करू शकत नाही. म्हणून आपण आपल्या आयुष्याचा जर विचार केला, चिंतन केलं, तर एक लक्षात येईल आपल्या की काही क्षण अशा होते आयुष्यामध्ये की त्यावेळेस गोष्टी सगळ्या आपल्या हातात आहेत असं वाटत होतं, कंट्रोलमध्ये, आणि आपण ठरवू तेच होईल. आणि काही क्षण असे होते की असं वाटत होतं की आपल्या हातात काहीच नाही आहे, सगळं काही आपल्यावर थोपलं चाललं आहे किंवा आपल्यावर कंपल्सरी व्हायला लागलं आहे आणि आपण फक्त परिस्थितीच्या मागे असे फरफटत चाललो आहे. ते दोन्ही सत्य आहेत. कारण ज्यावेळेस भोगाचा क्षण असतो, प्रारब्धातून एखादं संकट किंवा दुःख निर्माण होतं आणि ज्यावेळेस भोग चा प्रसंग असतो फलभोगाचा, त्यावेळेस आपली बुद्धीसुद्धा प्रारब्ध हरण करतं आणि आपण मग बुद्धी होणारा सारखी ठाकेप्रमाणे त्यामध्ये अडकत जातो आणि ते दुःख भोगावं लागतं, ते संकट भोगावं लागतं. भोग जाते त्रिशुद्धी न चुके. एखाद्या रस्त्यावरून जाताना आपल्या प्रारब्धामध्ये आहे ठेच लागणे, तर बरोबर आपण त्या रस्त्यावरनं जाणारच आणि तशीच बुद्धी होणार आणि त्या दगडाला जाऊन आदळणार आणि ठेच लागणारच. कारण हा फलभोग आहे. मा फलेषु कदाचन, कुठल्या तरी कर्माचं हे फळ आहे. पण नवीन ज्यावेळेस कर्म करतो, नवीन ज्यावेळेस कर्म करतो त्याला क्रियमाण म्हणतात, म्हणजे नवीन कर्म. तर ते कर्म काय करायचं आहे ते मात्र आपल्या हातात आहे. मग अशा वेळेस संतांच्या उपदेशाचा विचार करून आचरण करावं, वागावं. आणि आपले कर्तव्य काय आहे, सत्कर्म काय आहे आणि काय उचित आहे त्याप्रमाणे कर्म करावेत. आणि ज्यावेळेस फळ निर्माण होईल ते मात्र आपल्याला कंपल्सरी भोगावं लागतं. म्हणून पहिल्यांदा भगवद्गीता हे 2 भाग करून टाकते कर्मयोगामध्ये, की कर्मण्येवाधिकार असते, कर्मावर तुझा अधिकार आहे, तू ठरव काय करायचं काय नाही. मा फलेषु कदाचन, मग त्याचं फळ मिळाल्यानं मात्र बोंबलू नको, ते तुला भोगावंच लागेल, त्यावेळेस मी कंपल्सरी करेन. मा फलेषु कदाचन. आणि पुढं काय म्हणतात? मा कर्मफल हेतुर्भूमा, म्हणजे कर्माचं जे फळ निर्माण होतं ते कशावरनं निर्माण होतं. तर बरेच लोक काय समजतात की चांगलं कर्म, वाईट कर्म ह्याचं फळ हे त्या कर्माच्या स्वरूपावर निर्माण होतं. तर कर्माच्या स्वरूपावर होत नाही. त्या कर्म करताना त्या कर्मामागचा हेतू काय आहे, त्या हेतूवर चांगलं कर्म किंवा वाईट कर्म असतं. फळ हे हेतूवर अवलंबून आहे, कर्मावर नाही. फळ हे हेतूवर अवलंबून आहे. मग हेतू जर चांगला असेल तर चांगलं फळ मिळतं, हेतू जर वाईट असेल तर वाईट फळ मिळतं. तर भगवद्गीता काय सांगते? कोणताच हेतू ठेवू नका, म्हणजे फळच निर्माण होणार नाही कर्म करताना. हेतूरहित कर्म करा. ज्ञानेश्वर माऊलींनी या श्लोकावर लिहिताना फार छान लिहिलं. म्हणून गा उचित आणि अवसरे करुणी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरेतो. म्हणून जे उचित आहे कर्म करणं आणि अवसरे करुणी प्राप्त आणि सहज पद्धतीनं ते आता आपल्याला प्राप्त झालेलं आहे की आता ते करणं आलं आहे. अवसरे करुणी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरेतो. असं कर्म हेतुरहित करावं.
आता प्रश्न असा येतो, कर्म करण्याची इच्छा होण्यासाठी काहीतरी हेतू असावाच लागतो. हेतुरहित कर्म कसं होणार? तर आपल्या जगण्याचाच हेतू जर बदलला तर सगळेच कर्म हेतुरहित होतील. आपण कशासाठी जगतोय याचा जर थोडा विचार केला आणि मनाला समजून सांगितलं की आपलं जगणं हे कशासाठी आहे, तर तेच जर बदललं, चेंज झालं, तर आपले कर्म हेतुरहित होतील. मग भगवंतासाठी केलेलं कर्म किंवा भक्तीला अनुकूल व्हावं असं केलेले सगळे कर्म हे हेतुरहित आहेत. ते सगळे भगवदार्पण होतात, भगवंतासाठी होतात. आता कसं असतं, रस्त्यानं चाललो आहे आपण, एखादा गरीब मनुष्य दिसला, मग आपल्याला वाटलं अरे ह्याला काही ते आपण दान द्यावं म्हणून 10 रुपयाची नोट काढली आणि त्याला दिली. हे कर्म आहे. आता हे कर्माचं फळ काय निर्माण होणार? तर देताना काय हेतू आहे मागं त्याच्यावर निर्माण होणार. नुसतं दान दिलं म्हणून फळ निर्माण होत नाही. मग पहिला हेतू काय असू शकतो की कोणीतरी माझ्याकडे बघतंय म्हणून मी त्याला दाखवायचं मी किती दानशूर आहे म्हणून मी 10 रुपये दिले, हा एक हेतू असू शकतो. दुसरा हेतू काय असू शकतो की मी आता 10 रुपये देतो, मग ह्याच्या बदल्यात देव मला जास्त रुपये देईल, उद्या मला जास्त पैसे मिळतील, म्हणजे हे पुण्य मिळेल मला आणि मला पैसा मिळेल. म्हणजे पैसा दान करण्याच्या मागं पैसा मिळावा हा हेतू झाला. किंवा मग मी असा हेतू करतो की मला कोणीतरी सांगितलं होतं की चांगलं असतं बाबा हे म्हणून दिलं, किंवा मला कळालंच नाही, मी 10 रुपयाची नोट दिली त्याला, मी 1 रुपयाची समजून दिली, 1 रुपयाचंच पुण्य लागेल. पण म्हणजे बावळटपणामध्ये झालं. किंवा ह्याच्यापेक्षा मोठा हेतू काय असेल, निष्काम कर्म. मग मी 10 रुपये घेतले आणि कृष्णार्पण म्हणून दिले आणि भगवंताला म्हणलं की हे कर्म हे तुझ्यावर उधार राहिलं, हे तुझं अर्पण. मग अशा वेळेस काय होतं माहिती का, त्या 10 रुपयामुळे भगवंत ऋणी होतो. मग ते निष्काम कर्म होतं, हेतुरहित कर्म होतं. आणि भगवंताला न काही चालतं, पण भगवंताला आभार सहन होत नाही, कोणाचं ऋण डोक्यावर सहन होत नाही, आणि मग तो वेडा तुमच्या मागं यायला लागतो. मग भगवंताला ऋणी करायचं प्रत्येक कर्मातून, प्रत्येक कर्म कृष्णार्पण वस्तू म्हणून करायचं, त्याच्यामागं काहीच हेतू नाही. कृष्णार्पण वस्तू केलं, 10 रुपये दिले, भगवंतापर्यंत गेले, ते 10 रुपये 10 कोटी रुपये दान केल्याप्रमाणे होऊन जातं. म्हणून कर्म आपण तेच करतो, पण कर्माच्या मागं हेतू चांगला नसल्यामुळे आपले कर्म वाया जातात. म्हणजे हे कसं माहिती का, एखादा शेतकरी असतो, शेतकऱ्यानं आंबा पिकवला, काहीतरी हे केलं, चांगलं केलं, सगळ्या आंब्याच्या पेट्या भरल्या आणि बाजारामध्ये आणल्या, आणि मंडीमध्ये आणल्यानंतर त्याला माहितीच नाही आंब्याचा भाव काय चालू आहे मार्केटमध्ये. तिथं 1200 रुपयाने पेटी चालली आणि ह्यानं 12 रुपयाने विकली, तर ह्याला आपण काय म्हणतो, घाटे का सौदा झाला. तसं आपल्या कर्माचा काय भाव आहे हेच आपल्याला माहीत नाही. आपण जर एक छोटं सत्कर्म करत असू तर हे भगवदार्पण केलं तर हा करेक्ट भाव मिळाला त्याला, आणि आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी, प्रपंचासाठी भाव आपण ते कर्म विकून टाकतो. त्यामुळे आपण नुकसानीत राहतो. असं नाही की आपण पूर्वजन्मामध्ये काही चांगले कर्म केले नाहीत, केले, पण ते कर्म असे घाटेक्या सौद्यामध्ये घालून टाकले. म्हणून आता घाटेका सौदा करायचा नाही. आता जे कर्म करू ते कर्म हे चांगल्या भावालाच विकायचे, आणि चांगला भाव काय असेल, 1200 रुपये नाही, इथं भगवंतच मिळावा, मला तूच प्राप्त व्हावा, याच्यासाठी मी हे करतो आहे. का बरं चांगलं? आता लोक म्हणतात चांगलं वागावं, चांगलं वागावं. का चांगलं वागावं? कशामुळं? कोणाला तरी 10 रुपये द्या, कोणाला तरी दान करा, कोणाला दुःख कमी करा. कशामुळं करायचं? पण हे माझं मी आनंदात राहतो ना, मला दुसऱ्याचं काय करायचं आहे? पण आपण दुसऱ्याला आपली काही स्वार्थ नसताना सुद्धा आपण सत्कर्म करतो. तर कशासाठी करतो? तर हे भगवंताला आनंद व्हावा, माऊलीला आनंद व्हावा म्हणून करतो. आणि या भावनेनं जर केलं तर ते हेतुरहित कर्म होईल, कारण कोणताही प्रापंचिक हेतू नाही, आणि ते भगवंतासाठी केल्यासारखं होईल. आणि त्याला म्हणतात कर्म हेतुरहित करणे. मग भगवद्गीता इथं सांगते की कर्म हेतुरहित कर, आणि ते संगोस्त्व कर्मणी. आता ही ज्ञानबाची मेक आहे. संगोस्त्व अकर्मणी म्हणजे काय होतं माहिती गंमत, ज्यावेळेस आपण निस्वार्थ कर्म करायचं ठरवतो त्यावेळेस कर्म करण्यातलाच इंटरेस्ट संपतो. म्हणजे जोपर्यंत आपण आपले काहीतरी स्वार्थ असतो त्यावेळेस फार उत्साहानं कर्म करतो, कारण काहीतरी मिळणार असतं ना. पण ज्यावेळेस आपण असं मनात ठरवतो की नाही आता निष्काम करायचं, आता मला काही नको, असं मनात ठरवलं की त्या कर्मामधला इंटरेस्टच संपला. कारण आपल्याला माहिती आहे नुसती मरमर आहे, मिळणार तर काहीच नाही.
भगवदार्पण करायचं आहे. म्हणून भगवद्गीता लगेच ज्ञानबाची मेघ सांगते की हेतुरहित कर्म कर, पण न कर्म करण्यासाठी तुझी इच्छा होऊ नये, अकर्मणी होऊ नयेस. अकर्मणी म्हणजे अकर्म, कर्म न करणे, त्याला अकर्म म्हणतात. ते संगोस्त्व अकर्मणी म्हणजे कर्म न करण्यामध्ये तुझी जास्त रुची होऊ नये, की नको बाबा मला कर्मच नको मग, असं होऊ नये. मग कर्म तर करायचे, सत्कर्म तर करायचे आणि करून भगवंताला अर्पण करायचे आणि मग भगवंताला ऋणी करायचं. आणि हे केलं तर ह्यालाच सेवा म्हणतात. मग सगळे कर्म, सगळे म्हणजे सगळे कर्म, आपण निवांत जरी बसलो तरी भगवंता हे तुझ्या सेवेसाठीच मी निवांत बसलो आहे. अगदी झोपलो जरी तरी भगवंता ही माझी तुझ्या चिंतनातली ही समाधीच समज, असं म्हणून भगवंताला येतं. किती सोपं, किती छान आहे. म्हणजे भगवत सेवा म्हणून विशेष काही करायचं नाही आहे, जे करतोय ते तुझ्यासाठी म्हणायचं. भगवंत सेवा म्हणून वेगळं काही करायचं नाही आहे, जे करतोय ते तुझ्यासाठी म्हणायचं. आता त्यात एक आहे की वाईट कर्म नसावेत, ते चांगले कर्म असावेत. सत्कर्माविषयी विषय चालला आहे, कर्तव्य कर्माविषयी विषय चालला आहे. पण कोणतेही कर्म होऊ दे, कसे साधारण असो, फालतू असो, कसे असो, ते भगवंता अर्पण करणे. तर आता या श्लोकाचे 4 भाग आहेत बरं का. पहिलं तत्त्व, या श्लोकामध्ये 4 तत्त्व सांगितले. पहिलं तत्त्व, कर्मवर तुझा अधिकार आहे, कर्मण्येव अधिकार असते. दुसरं तत्त्व, मा फलेषु कदाचन, ज्यावेळेस प्रारब्धाचा विषय येईल, किती वाकडं पड, तडफड कर, काही कर, तुझी बुद्धी पण चालणार नाही, हातपाय पण चालणार नाही, तुला ते कर्मफळ भोगावंच लागेल. हे दुसरं. तिसरं आलं, कर्म हेतुरहित कर, निष्काम कर्म कर. कर्म इथं कर्म शब्द म्हणजे कर्तव्यवर या अर्थाने. आणि चौथा विषय आला की अकर्मणी होऊ नकोस, न करण्याविषयी तुझी इच्छा होऊ नये, की मला नाही करायचं असं म्हणू नकोस. जे कर्तव्य आहे ते कर, तू केले पाहिजे. तर हा 47वा श्लोक झाला, महत्त्वाचा श्लोक होता. आता पुढचा श्लोक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. कृष्णार्पणमस्तु.